मी चंद्रपूरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आमचा कोणताही नगरसेवक कुणाच्या संपर्कात नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळून लावलाय। तर आमचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत, एकत्रच राहतील असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। दरम्यान काँग्रेसचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आणि त्यांची भाजपसोबत काम करण्याची इच्छा आहे असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता। सेवक त्यांच्या नगरसेवकांशी संवाद करून भारतीय जनता पार्टीचा महापौर बनवण्यासाठी आग्रह करताय आणि अनेक काँग्रेसच्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीचे जे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत त्यांना विश्वास दिला की विकास काँग्रेसचा कोणताही नेता करू शकत नाही, विकास भारतीय जनता पार्टीचं राज्य सरकार असेल तेच करू शकते, हे आम्हाला पटतं आहे आणि आम्हाला म्हणून तुमच्यासोबत यायची इच्छा आहे। पण आता सध्या आम्हाला इथं बंदिस्त करून ठेवण्यात आलं आहे, तर आम्ही योग्य क्षणी योग्य निर्णय। सुधीर मुनगंटीवारांनी काय स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे। त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत, सर्व आमच्याकडेच आहेत, ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत। आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत। चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेता निवडीवरून विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचलाय। काँग्रेसचे काही नगरसेवक वडेट्टीवार यांनी पळवल्याचा आरोप धानोरकर यांनी केलाय। चंद्रपूरमधील संघर्ष शमवण्यासाठी उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपूरमध्ये जाणार आहेत। सपकाळ यांनी नेत्यांची भेट घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न करतील अशीही माहिती प्राप्त झाली आहे। मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचेच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे, फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे। म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे। महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही। मला निरोप आला की प्रदेशाध्यक्षाचा देखील फोन मला होता, ते बोलले की ताई कुठलाही निर्णय घेऊ नका। खरं तर आज आम्ही जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी मिळून आज नागपूरला आम्ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी ठेवली होती, पण त्यांनी सांगितलं की किमान आजच्या दिवस तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, वरिष्ठ नेते उद्या येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय आम्ही घेऊ।